मराठा आणि ओबीसी समाजानं आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात लढावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलंय। तसंच आपापसात दंगली न करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि आरक्षणावरनं सर्व पक्षीयांना त्यांनी टोला लगावलाय। फार तेढ निर्माण झाली आहे हे बरोबर। असं माझं म्हणणं असं आहे की शेवटी आरक्षण कोणाला द्यायचं नाही हे सरकारच्या हातामध्ये आहे। दंगली करून काय साध्य करणार? दंगली करून काही साध्य होणार नाही आहे। त्याच्यामुळे दंगल करूच नका हे माझं स्वतःचं म्हणणं आहे। आपण दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा, आपसात कशाला लढताय? लक्षात घ्या की मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं की सर्व राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करा। राजकीय पक्ष भूमिका स्पष्ट करत नाहीत त्याच्यामध्ये। याच्यावरनं याच राजकीय पक्षांना हा प्रश्न विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत असाच सुलवत ठेवायचा आहे। तर मी असं मतदारांना आवाहन करणार आहे की ज्यांनी आपल्याला झुलवत ठेवलं आहे इलेक्शनमध्ये त्याला झुलवत ठेवा। तुमच्या हातामध्ये सुद्धा हत्यार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।